एमपीएससी पेपर फुटी, सीईटी घोटाळा, टीईटी परीक्षा रद्द करा या मागण्यांसाठी अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। राज्यामध्ये आणि देशात सातत्यानं पेपर फुटीचे प्रकार समोर येत असून समाधानकारक कारवाई होताना दिसत नाहीये असा आरोप आंदोलकांनी केलाय। तर सरकारनं ऑनलाईन पेपर घेण्याऐवजी ऑफलाईन पेपर घ्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे। मागणी मान्य न केल्यास क्रांती दिन राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे धरणे आंदोलन आणि जागरण गोंधळ आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। एमपीएससीतील पेपर फुटे असेल, त्याचबरोबर एमएसटी सीईटीचा घोटाळा असेल, तसेच टीईटी परीक्षा जी आहे तर ती रद्द करावी या मागणीसाठी खरं तर संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याशी खरं तर आपण बोलणार आहोत। काय काय मुद्दे घेऊन आपण आंदोलन सुरू केलंय, काय भूमिका आहे? एमपीएससी मध्ये मध्यंतरी पेपर फुटला, त्यावर पुराव्यासह कोर्टात तक्रार झालेली आहे, म्हणजे तो पेपर फुटला हे स्पष्ट आहे। सीईटीचा पेपर फुटला हे स्पष्ट आहे। किंवा ज्या लोकांनी 25 वर्षापूर्वी शिक्षक म्हणून काम करत असताना IPS IAS लोक घडवले आणि आज 25 वर्षानंतर त्यांना टीईटी सक्तीची केली जाते, ही कुठंतरी आमच्या गुरुजनांची अवहेलना आहे। आमची मागणी आहे टीईटी रद्द करा, एमपीएससी सीईटी याच्या पेपर फुटले याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करा। परंतु या सगळ्या बाबीमध्ये आम्हाला न्यायपालिकेवरही आता विश्वास राहिलेला नाही। न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये। न्यायपालिकेला माझा प्रश्न आहे, या देशातली बेरोजगारी न्यायपालिकेला दिसत नाहीये का? या देशामध्ये सातत्यानं पेपर फुटत आहेत, त्या बाबतीत सातत्यानं बातम्या येत आहेत, न्यायपालिकेला हे दिसत नाहीये का? न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये। होय, आम्ही झुरळच आहोत, परंतु ह्या झुरळांच्याही ज्या समस्या आहेत त्याचाही कुठंतरी विचार व्हावा आणि त्या निमित्तानं आम्ही या न्यायपालिकेही समोर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्याही समोर आमची ही भूमिका मांडतोय की कुठंतरी आम्हाला या बाबतीत न्याय द्यावा। अडचणी हेच आहे की रात्रंदिवस अभ्यास करायचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी, एवढा अभ्यास करून सुद्धा त्याला यश येत नाही। मग एवढा अभ्यास करून सुद्धा त्याचा फायदा काय नेमकं? उद्या मला सीईटी द्यायची, मग ती आत्ताच प्रश्न पडतो, मी उद्या तो पेपर देऊ का नको? सरकारला विनंती आहे की ऑनलाईन फॅड बंद करा, सगळ्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे। जर ऑनलाईन तुम्ही हे कायमचं ठेवलं तर संभाजी ब्रिगेड त्या भाषेत उत्तर देणं 100% बंद करेल। जर शासनाने याची दखल घेतली नाही तर भविष्यात आणखीन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा देखील इशारा देण्यात आलाय। सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर।